Lesson number 12, Study of Sound, Part 1. How sound travels. Sound is a type of energy made by vibrations. ध्वनी हे एक ऊर्जेचा प्रकार असून वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या व्हायब्रेशन्समुळे ही एनर्जी तयार होते. These vibrations create sound waves which move through medium such as air, water and wood. या व्हायब्रेशन्समुळेच साऊंड वेव्स तयार होतात आणि या ज्या वेव्स आहेत या वेव्स एअर, वॉटर आणि वूड याच्यामधून प्रसारित होतात. When an object vibrates, it causes movement in the particles of the medium. ज्या वेळेला वस्तू व्हायब्रेट्स होतात, कंपित पावतात, त्यावेळेस या वस्तू ज्या मीडियममध्ये असतील त्या मीडियमचे पार्टिकल सुद्धा व्हायब्रेट होतात. ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपले व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट्स होत असतात. या व्होकल कॉर्ड्स बरोबर जे एअर पार्टिकल्स आहेत हे एअर पार्टिकल्स सुद्धा व्हायब्रेट होतात. आता या मीडियम मधले पार्टिकल्स म्हणजे हे एअर पार्टिकल्स असतील. दिस मुवमेंट इज कॉल्ड साऊंड वेव्स. या एअर पार्टिकलच्या मुवमेंटमुळे साऊंड वेव्स तयार होतात. इथे पार्टिकल्स स्वतःची जागा सोडत नाहीत, फक्त इथे ट्रान्सफर ऑफ एनर्जी होते. एका एअर पार्टिकल्सकडून दुसऱ्या एअर पार्टिकल्सकडे, दुसऱ्या एअर पार्टिकल्सकडून तिसऱ्या एअर पार्टिकल्सकडे या पद्धतीनं केवळ एनर्जी ट्रान्सफर होत असते. एअर पार्टिकल स्वतःची जागा सोडत नाहीत, त्या आपल्याच जागी व्हायब्रेट होतात आणि केवळ एनर्जीचं ट्रान्सफर घडवून आणतात आणि या पद्धतीनं साऊंड वेव्स हे ट्रॅव्हल्स करतात. साऊंड वेव्हचा अभ्यास करण्यापूर्वी आपण वेव्हचे 2 प्रकार इथे पाहणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो आहे लॉंगिट्युडनल वेव्स. लॉंगिट्युडनल वेव्स आर दोज वेव्स in which the particles of the medium move parallel to the propagation of the wave. तर लॉंगिट्युडनल वेव्ह कोणत्या वेव्स आहेत? तर त्या वेव्सना लॉंगिट्युडनल वेव्स म्हटले जातं ज्या वेव्समध्ये पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स पॅरलर टू द प्रोपोगेशन ऑफ द वेव्स. म्हणजे ज्या दिशेने वेव्स पुढे जात आहेत, ज्या दिशेने वेव्स पुढे जातात त्याच दिशेला पॅरलर हे एअर पार्टिकल्स व्हायब्रेट्स होत असतात. इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे पुढच्या दिशेने साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स करत आहेत आणि एअर पार्टिकल्स हे पुढे मागे व्हायब्रेट्स होत आहेत. तर दुसऱ्या पद्धतीचे जे वेव्स आहेत ते आहे ट्रान्सवर्स वेव्स. ट्रान्सवर्स वेव्स आर दोज वेव्स इन विच द पार्टिकल्स ऑफ द मीडियम मूव परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. फॉर एक्झाम्पल रिपल्स फॉर्मड ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. इथं जे पार्टिकल्स असणार आहेत, पार्टिकल्स ऑफ मीडियम हे व्हायब्रेट्स होताना अप अँड डाऊन वर खाली या पद्धतीने व्हायब्रेट्स होतील आणि प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह हे जे असणार आहे ते सरळ पुढच्या दिशेला जाईल. म्हणजे इथं डायरेक्शन ऑफ पार्टिकल आणि डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपोगेशन हे दोघेही एकमेकाला
परपेंडिक्युलर असतील 90 डिग्रीचा अँगल इथे घडून येईल. या वेव्हजना ट्रान्सव्हर्स वेव्हज असं म्हणतात. ट्रान्सव्हर्स वेव्हज हे पाण्याच्या पृष्ठभागावरती तयार होतात आणि हे जे लॉंगिट्युडनल वेव्हज आहेत, हे लॉंगिट्युडनल वेव्हज हे साऊंड वेव्हज असतात. साऊंड वेव्हजना लॉंगिट्युडनल वेव्हज असं म्हटलं जातं. जे की साऊंड वेव्ह हे कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शनचे बनलेले असतात. कॉम्प्रेशन्स म्हणजे जिथे एअर पार्टिकल्स क्लोजली एकमेकाच्या जवळ आलेले असतील, तर रेअरफॅक्शनमध्ये एअर पार्टिकल्स हे एकमेकापासून दूर गेलेले दिसतात. ॲक्च्युली एअर पार्टिकल्स स्वतःची जागा बदलत नाहीत. ते एनर्जी ट्रान्सफर करतात आणि पुन्हा आपल्या जागेला येऊन थांबतात. या कंडिशन्समुळे कॉम्प्रेशन्स तयार होतात. ज्या वेळेला ते एनर्जी द्यायला दुसऱ्या शेजारच्या पार्टिकल्सना द्यायला जातात, त्यावेळेला कॉम्प्रेशन्स तयार होतं. एनर्जी ट्रान्सफर केल्यानंतर ते मूळच्या स्थितीला येऊन थांबतात. त्यामुळे रेअरफॅक्शन तयार होते. ट्रान्सव्हर्स वेव्हजमध्ये याच पद्धतीनं पार्टिकल्स व्हायब्रेट्स होत असताना अप अँड डाऊन या पद्धतीने व्हायब्रेट्स होतात. ज्या वेळेला ते वरच्या बाजूला व्हायब्रेट्स होतात, त्यावेळेला क्रेस्ट तयार होतात आणि डाऊनवर्ड साईडला ज्यावेळेला ते व्हायब्रेट्स होतील, त्यावेळे ट्रफची निर्मिती होईल. या साऊंड वेव्हचे कॅरेक्टर अभ्यासण्यासाठी प्रथम पाहूया टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय? तर टाईम टेकन बाय द ऑसिलेटिंग बॉडी टू कंप्लीट वन वेव्ह सायकल इज कॉल्ड टाईम पिरियड. एक वेव्ह सायकल पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो, त्या कालावधीस टाईम पिरियड असं म्हटलं जातं. आता एक वेव्ह सायकल म्हणजे किती? तर लॉंगिट्युडनल वेव्हच्या बाबतीत एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून एक सायकल तयार होते. तर ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक वेव्ह सायकल तयार होते. अशी एक वेव्ह तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो, त्या कालावधीस टाईम पिरियड असं म्हटलं जातं. पुढील वेव्हच्या संदर्भात कन्सेप्ट आहे ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम हाईट अबाव ऑर बिलो मीन पोझिशन. पार्टिकल्स ऑसिलेट अबाउट मीन पोझिशन. एकाच बाजूला जास्तीत जास्त पार्टिकल्स किती अंतरापर्यंत व्हायब्रेट्स होतात, किती अंतरापर्यंत जास्तीत जास्त ऑसिलेट होतात, हे सांगणे म्हणजे ॲम्प्लिट्यूड सांगणे. इथे वेव्हज डायग्रामवरती बाणाने दर्शवण्यात आलेले आहे, ते म्हणजे ॲम्प्लिट्यूड आहे. फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स completed in 1 second is called frequency. एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स पूर्ण होतात हे सांगणे म्हणजे फ्रिक्वेन्सी. उदाहरणार्थ, हा दोलक उजवीकडे जाऊन परत डावीकडे जातो आणि डावीकडून परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, मीन पोझिशनला येऊन थांबतो. असे ज्या वेळेला घडते, त्यावेळेला एक व्हायब्रेशन पूर्ण होतो. एक व्हायब्रेशन म्हणजे काय? तर मीन पोझिशनपासून उजवीकडे जाणे आणि परत डावीकडे जाणे आणि परत बरोबर मध्ये येऊन थांबणे, याला म्हणतात 1 व्हायब्रेशन. असे एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स कंप्लीट होतात हे सांगणे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी होय. फ्रिक्वेन्सी एफ या अक्षराने दर्शवली जाते, तर याचं जे युनिट आहे ते आहे हर्ट्झ. आता उदाहरणार्थ, एका सेकंदामध्ये 2 व्हायब्रेशन्स पूर्ण होत असतील, तर इथे फ्रिक्वेन्सी झाली
2 हर्ट्ज. Wavelength, length of successive crest and trough is called as a wavelength or length of successive compression and rarefaction is called as a wavelength. Wavelength is denoted by a Greek word lambda. वेवलेंथ म्हणजे वेवची लेंथ. मग ही लगतच्या 2 क्रेस्ट मधील लेंथ असू शकते किंवा लगतच्या 2 ट्रक मधील अंतर असू शकते. तसेच लगतचे 2 कॉम्प्रेशन्स किंवा लगतचे 2 रॅरफॅक्शन्स यामधील डिस्टन्स यामधील लेंथ म्हणजेच वेवलेंथ होय. Speed of sound. The speed of a wave is defined as the distance which a point on a wave travels per unit of time. ठराविक वेळेमध्ये वेव्हने कव्हर केलेले डिस्टन्स सांगणे म्हणजेच स्पीड ऑफ साऊंड होय. We know that speed is equal to distance upon time. Speed is equal to distance into 1 upon time. साऊंड वेव्हच्या बाबतीत डिस्टन्स म्हणजेच वेव्हलेंथ असणार आहे. डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? वेव्हलेंथ. आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम. या किमती वरील सूत्रामध्ये ठेवल्यास आपणाला स्पीड इज इक्वल टू वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला मिळेल. Sound travels faster in solids and slowest in air, while next and then water is in between. This is because the particles in solids are closer together than the particles in liquids or gases, and the particles in liquids are closer together than the particles in gases. ध्वनी हा स्थायू पदार्थांच्या मध्ये वेगाने प्रवास करतो आणि सर्वात कमी वेग हा त्याचा हवेमध्ये किंवा गॅस या माध्यमामध्ये असतो. याचे कारण आहे सॉलिडमधील जे मॉलिक्युल्स असतील, जे पार्टिकल्स असतील हे एकमेकाच्या क्लोज असतात आणि येथे त्यांना एनर्जी ट्रान्सफर करणे हे सोयीचे आणि जलद होते. त्या तुलनेमध्ये लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीमध्ये हे पार्टिकल्स हे दूरवर असल्या कारणाने जे एनर्जी ट्रान्सफर करणे आहे हे कठीण होते आणि यास थोडासा अधिक वेळ लागतो, ज्यामुळे लिक्विड आणि गॅसेसमध्ये जे ट्रान्सफर ऑफ साऊंड होणार आहे हे सॉलिडच्या तुलनेमध्ये स्लोली घडून येते. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसेस medium. The velocity of sound in a gaseous medium depend on the physical conditions, that is the temperature, density of the gas and its molecular weight. First, temperature. The velocity of sound is directly proportional to the square root of the temperature of the medium. This means that increasing the temperature 4 times double the velocity. टेम्परेचर वाढवल्यास व्हेलॉसिटी मध्ये वाढ होते. टेम्परेचर जर आपण चौपट वाढवलं, ज्यावेळी आपण टेम्परेचर चौपटीने वाढवू त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी ही दुपटीने वाढेल. म्हणजे इथे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वाढेल. उदाहरणार्थ बघा, पाणी ज्या वेळेला आपण उकळवतो त्याला उष्णता देतो त्यावेळेला त्या पाण्यामधले जे पार्टिकल्स असणार आहेत या पार्टिकलची मूवमेंट स्पीडने होईल.
आणि ज्या वेळेला पाणी हे थंड असेल त्यावेळेला त्याच्या पार्टिकल मधील मुवमेंट ही स्लो असणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यामुळे पार्टिकलची मुवमेंट ही जलद गतीने घडून येते. त्यामुळे इथे जो स्पीड ऑफ साऊंड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी टेम्परेचर वाढवल्यामुळे वाढणार आहे. दुसरा भाग आहे डेन्सिटी. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. Increasing the density 4 times reduces the velocity to half its value. जर आपण डेन्सिटी वाढवली, डेन्सिटी ही 4 पटीने वाढवली, तर इथे जो व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी पूर्वीच्या व्हेलॉसिटीच्या निम्म्याने कमी होईल. डेन्सिटी वाढवणे याचा अर्थ जे मीडियमचे पार्टिकल्स असतील त्या पार्टिकलची डेन्सिटी वाढणे, म्हणजे हे पार्टिकल्स जड होतात, पूर्वीपेक्षा काय होतात, जड होतात. आणि जड झाल्यामुळे काय होणार आहे, यांची जी मुवमेंट आहे ती मंदावणार आहे. यांची मुवमेंट काय होईल, मंदावेल, त्यांचा स्पीड हा मंदावेल आणि त्यामुळे ते ट्रान्सफर ऑफ एनर्जी हे स्लोली करतील. आणि ट्रान्सफर ऑफ एनर्जी स्लोली केल्यामुळे इथे जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ही सुद्धा काय होईल, कमी होईल. मॉलिक्युलर वेट. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. Increasing the molecular weight 4 times reduces the velocity to half its value. मॉलिक्युलर वेट वाढवणे म्हणजे इथे एअरमध्ये गॅसचे प्रमाण वाढले जाते. एअरमध्ये गॅसेसचे मॉलिक्युलर वेट वाढल्यास जी एअर आहे ही ड्राय बनते, म्हणजे वातावरणामध्ये जी आर्द्रता आहे ही आर्द्रता काय होते, कमी होते. आपल्याला माहित आहे थंड हवेच्या वेळी आवाज हा आपल्याला स्पष्ट ऐकायला येतो. इथे मॉलिक्युलर वेट वाढल्यास जो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे हा डिक्रीज होणार आहे, कारण इथे गॅसेसचे जे प्रमाण आहे ते वाढणार आहे. म्हणजे आपण मॉलिक्युलर वेट हे 4 पट वाढवल्यास जो व्हेलॉसिटी आहे तो निम्म्याने कमी होणार आहे.